लिटरली 1 फुटापेक्षाही कमी जागा आहे तर वाटते. एवढ्या उंचीवर उभं राहून खाली वाकायचं म्हटलं तर घशाला कोरड पडल्याशिवाय राहत नाही. शिवसकाळ भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचा सहप्रवासी मी मिलिंद भोसले, मी वाटसरू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ॲडव्हेंचरफुल व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. पुण्यापासून 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कामशेत गावापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर जांभेविले हे गाव लागते आणि जांभेविले गावापासून 2 तासाचा थोडा अवघड ट्रेक करून या कळकराय सुळक्याच्या पायथ्याशी आपण येऊन पोहोचतो. हाच तो बेलाग आणि बुलंद कळकराय सुळका आणि या सुळक्यावर आज आपण जाणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहे SRA टीम, सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर टीम सोबत आपण हे थ्रिलिंग करणार आहोत. कारण त्या टीम सोबत टेक्निकल लोक आहेत आणि प्रॉपर सेफ्टी घेऊन आपण हे पिनाकल चढणार आहोत. प्रॉपर टीमची गरज असते आणि ती टीम आहे SRA सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर टीम सोबत आपण जाणार आहोत. एक 15-20 मिनिटांमध्ये आपण या कळकराय सुळक्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यानंतर खरं आपला ॲडव्हेंचर चालू होणार आहे. तुम्ही माझ्यासोबत असेच राहा कारण आजचा हा ब्लॉग काहीतरी खतरनाक ॲडव्हेंचरफुल असणार आहेत ह्यात मला शंका नाही. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत या खिंडीमध्ये. उजवीकडे तुम्ही पाहताय हा कळकराय सुळका आणि डावीकडे हा डागबैरी किल्ला. तुम्हाला जर गोव्यात जायचं असेल तर गोव्यात जायला हा मार्ग आहे. या मार्गाने आपण गोव्यात जाऊ शकतो. आणि हा जो आहे हा डागबैरी किल्ला आणि उजवीकडे पाहता येतो हा कळकराय सुळका. या सुळक्याचा आपल्याला चढाई करायची आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा आवाज हा सायको प्रशील आपल्याला पुन्हा एकदा भेटलेला आहे आणि तो ह्या कळकराय सुळक्यावर. म्हणजे ही दोस्ती काय तुटायची नाही. त्याचा सो मित्रांनो, फायनली एकदा पुन्हा तैल बैलाच्या थरारक अनुभवानंतर आज आपण आलो या जागेवर कळकराय पिनाकलवर. बघू आजचा हा अनुभव कसा असणार. आणि मित्रांनो, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की या मित्राचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याचा. आणि लवकरच तो एव्हरेस्ट सर करो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि त्याला ह्या मोहिमेसाठी शुभेच्छा देऊया. वेल्डर आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. आणि तो असा आपल्या या पुण्याचा, महाराष्ट्राचा, विदर्भाचा आवाज पार देशापर्यंत पोहोचव. जगात हा तुझा आवाज गेलाच पाहिजे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. असाच प्रेम सपोर्ट नेहमी असू द्या दादा. वी आर विथ यू ऑलवेज. कीप इट अप अँड कीप गोइंग. थँक्यू सो मच दादा. मित्रांनो, इथून पुढे खऱ्या अर्थाने थ्रिल आणि ॲडव्हेंचर चालू होणार आहे. आत्ता आपण रॉक क्लाइम्बिंग करायला सुरुवात केलेली आहे. यापूर्वी आपण तैल बैल किल्ल्यावरची ट्रॅडिशनल वॉल क्लाइम्ब केलेली होती, त्यामुळे थोडा अनुभव आपल्या पाठीशी आहेच. आपण स्टेप 1ला पोचलेला आहे आणि हा पहा समोरचा नजारा. साधारणपणे 200-250 फूट उंचीवर आपण आलेला आहे आणि समोर पाहतोय हा डागबैरीचा केव इथे आणि हा डागबैरी किल्ला. सध्या आपण जवळजवळ 200 ते 300 फूट उंचीवर आहे. साईडला हा पहा, खाली वाकून पाहायला पण वाघाचं काळीज लागतंय. चलो चलो, हो सकता है, यू कॅन डू. शाबाश, परफेक्ट परफेक्ट, सही सही, पुश, कम ऑन सही.
दादा कमॉन, झाले झाले, लास्ट लास्ट स्टेप, कमॉन कमॉन, यस यस यस, डर के आगे जीत है, आप जीत गए, कमॉन 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 कमॉन, हो शाबाश, एकच नंबर, वाह, गॉट इट. त्या दादांना मोरल सपोर्ट देऊन आम्ही वरती पाठवलं. खरं ज्यावेळेस माझ्यावर टर्न आला त्यावेळेस कळलं बोलणं आणि कृती करणं यात किती फरक असतो ते. कसा बसा वरती आलो खरा आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः माझे डोळे चक्रावले. कारण लिटरली 1 फुटापेक्षाही कमी रुंदीची वाट होती आणि ह्या वाटेने आपल्याला चालत चालत पुढे जायचं होतं. शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे. हे बाजूला पहा, अक्षरशः खाली वाकून पाहायला भीती वाटते. खाली वाकायचं झालं तर तुम्हाला वाघाचं काळीज लावायला पाहिजे. हो, ह्या सह्याद्रीमध्ये फिरायचं म्हणलं तर 3च लोकांची कामं आहेत. एक वाघ, वारा आणि मराठे. लिटरली 1 फुटापेक्षाही कमी जागा आहे. 8-9 इंच जागा आहे. एवढंच थोडंसं जायचं आपल्याला वर जायचं आहे. भीती तर वाटते. एवढ्या उंचीवर उभं राहून खाली वाकायचं म्हटलं तर घशाला कोरड पडल्याशिवाय राहत नाही. चांगला आराम केला, खाली मग वरती आला तू. एनर्जी सगळी जमा केली एकदम एका ठिकाणी, मग वरती आला. यस यो ब्रो. मित्रांनो, समिटला पोचायला काही सेकंद बाकी होता. थोड्याच वेळात आपण टॉपला पोहोचणार होतो. परंतु तेवढ्यात खालनं आवाज आला. एक मिनिट थांबले थांब. मित्रांनो, SRA कडून सगळ्या सेफ्टीचे मेजर फॉलो केले जातात. जरा तुम्हाला सेफ्टीमध्ये कुठंही हलगर्जीपणा दिसणार नाही. थोडी नॉट ढिली होती तर सरांनी ती नॉट पूर्ण काढून एकदम व्यवस्थित टाईट केलेली आहे. सेफ्टी इज मस्ट आणि सेफ्टी इज फर्स्ट. फायनली आपण समिटला पोहोचलेलो आहोत. सही. मित्रांनो, महाराष्ट्रामधील बेलाग, बुलंद आणि खतरनाक सुळकेवर जाण्यासाठी प्रत्येक ट्रेकर हा उत्सुक असतो. किंबहुना प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्टमध्ये हे असे वानरलिंगी, कळकराय आणि वजीर सुळके असतात. मित्रांनो, तुमची बकेट लिस्ट नक्की पूर्ण करा. परंतु एक विनंती आहे की एखाद्या एक्सपर्ट टीमला जॉईन करा, त्यांच्याबरोबर जा. कारण सेफ्टी इज मस्ट. सर सलामत तो पगडी 50.
मित्रांनो, आता आपल्याला रॅपलिंग करून खाली जायचं आहे. रॅप डाऊन करून पूर्णपणे तयारी केलेली आहे. हँड ग्लोव्ज घालून रेडी आहे. ओके, चलो, वी आर गोइंग टू डाऊन विथ रॅपलिंग. चला. ओ दगड आले. तुम्हाला इकडून जायचं, राईटने जायचंय. ब्लॅक रोप पण इकडे राईटला घ्या जरा. येऊ का बिंदास ना. मित्रांनो, असे हे गुडघे असे स्ट्रेट ठेवायचे, बेंड करायचे नाही. बेंड केलं तुम्ही बॅलन्स नाही करू शकत. ओके, होले होले. इकडं बघा, जवळजवळ 250-300 फूट वरती आलो आपण. वा, okay. Wow. Well done. Okay. Okay. उतरताना तुमच्या पायावर कॉन्सन्ट्रेट करा, कारण जेवढे तुमचे पाय स्ट्रेट असतील ना, नी बेंड नाही करायचे अजिबात. गुडघे बेंड नाही करायचे. ओके ओके. हो. पुढे. डन. थँक्यू स्वप्नील सर. फायनली आपण सबमिट पूर्ण करून खाली आलेलो आहे. थँक्यू या सारे टीम. मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला आजचा हा ॲडव्हेंचर नक्की आवडला असेल. आवडला असल्यास एक लाईक, कमेंट, शेअर तो बनता है. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळत जाईल. चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन वळणावर नवीन ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.